नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या 3 मागण्या मान्य होणार आहेत। खरं तर आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या 3 महत्त्वाच्या मागण्या मान्य होणार आहेत। दरम्यान आता आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या 3 प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या, त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा नेमका काय फायदा होणार आहे पाहूया। सुधारित वेतन श्रेणी लागू होणार। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी आधीच राज्यातील 7व्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे। खरं तर 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगात मोठ्या प्रमाणात वेतन त्रुटी आढळली होती। अनेक पदांच्या वेतनामध्ये मोठी तफावत आढळून आली होती आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही तफावत दूर झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती। दरम्यान माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने एका समितीची स्थापना करण्यात आली होती। राज्य शासनाने गठीत केलेल्या या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी सरकारकडून या समितीच्या अहवालास मंजुरी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे ज्या पदामध्ये वेतन त्रुटी आढळली आहे त्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू होईल। महत्त्वाची बाब अशी की ही सुधारित वेतन श्रेणी 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे। म्हणजेच या संबंधित कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे। सध्या संबंध देशभरात 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा आहेत। 16 जानेवारी 2025 रोजी सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासून 9व्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल असं म्हटलं जात आहे। दरम्यान 8व्या वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील 7व्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ होणार आहे। खरं तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जात असते आणि यंदाही जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू होणार आहे। महत्त्वाची बाब अशी की वार्षिक वेतनवाढ लागू झाल्यानंतर इतर भत्त्यामध्ये देखील मोठी वाढ होऊ शकते। मार्च 2025 मध्ये केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता 53% 55% करण्याचा मोठा निर्णय घेतला। या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील सुधारित करण्यात आला। आतापर्यंत देशातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित करण्यात आला असून या संबंधित राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% दराने मागे भत्ता मिळत असून आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता सुधारित केला जाणार असल्याची माहिती हाती येत आहे। राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता 53% 55% इतका केला जाणार असून केंद्रातील कर्मचाऱ्याप्रमाणे हा भत्ता देखील जानेवारी 2025 पासून लागू केला जाईल अशी माहिती समोर येत आहे। अर्थातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या पगारात पुन्हा मोठी वाढ होईल। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।